श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज बायगुडे यांच्याशी. श्रोत्यांच्या मनातील काही प्रश्न, इतरही काही प्रश्न आपण त्यांना विचारत आहोत, त्यांच्याकडून त्याबाबत जाणून घेत आहोत. डॉक्टर साहेब, हल्लीच्या काळामध्ये डोळे कोरडे पडणे हा विकार बऱ्याच ठिकाणी जाणवतो आणि त्यामुळं दृष्टीला त्रास होतो, बघण्याला त्रास होतो. बऱ्याचदा लांबचा आपण पाहू शकत नाही आणि ज्याचे डोळे कोरडे पडले आहेत त्याला खूप वेदना होतात. मग हे आता हल्ली चालू झाले, मग याची काळजी काय घ्यावी किंवा उपचार कसे करावेत? आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे मोबाईलचा वापर तर आहेच मुलांमध्ये, पालकांमध्ये. त्याच्याबरोबर आता कम्प्युटर पण मस्ट झालेला आहे. प्रत्येक ऑफिसमध्ये जास्तीत जास्त कम्प्युटर युजर सध्या आहेत. तर त्यांनी एक 20-20चा रूल लक्षात ठेवा की कम्प्युटरपासून आपला डोळ्याचं 20 सेंटीमीटर अंतर असावं, हेड पोझिशन, नेक पोझिशन ठीक असावी. त्याच्यानंतर एक 20 मिनिटं आणि 20 सेकंद आपण ब्रेक घ्यावा. बरं, 20 सेकंद थोडंसं ब्लिंकिंग करावं. आणि कुठल्याही गोष्टीकडे आपण कंटिन्यू पाहिलं की स्टेअरिंग केलं की आपल्याला उघडझाप कमी होते, जे नॅचरली मिनिटाला एक 20 ते 22 वेळा होते, ती कमी होते आणि मग हळूहळू डोळे कोरडे पडतात. तर त्याच्यासाठी आपण 20 मिनिटानंतर 20 सेकंद ब्रेक घ्यावा. मध्ये मध्ये 1-2 तासांनी जेव्हा आपल्याला ब्रेक असतो तेव्हा स्वच्छ पाण्याने दिवसातून 2-3 वेळा डोळे धुवावे. त्याच्यानंतर जे आपण जवळ 20-25 सेंटीमीटरचं कंटिन्यू पाहत असतो ते थोडंसं 20 फुटावरती मध्ये ब्रेक घेऊन आपण 20 फुटावरती दृष्टी केंद्रित करावी. मग विशेषतः काय पाहावं? 20 फुटावरचं म्हणजे निसर्ग पाहावा की काही आपण निसर्ग खिडकीतून दूर पाहू शकतो, संध्याकाळी आकाशातले तारे पाहू शकतो, ह्या गोष्टी आपण करू शकतो. हा सोपा 20-20चा रूल आपण लक्षात ठेवला तर ते एक थोडंसं आपल्याला कोरडेपणा कमी करता येईल. त्याच्यानंतर काही जणांना शरीरातील काही आजारामुळे कोरडेपणा असतो, जसं की संधिवात किंवा काही क्रोनिक डिसीज. तर त्याच्यावरही आपण योग्य वेळी थायरॉइडमध्ये पण कोरडेपणा येतो, योग्य निदान करून ते योग्य त्याच्यावर उपचार आपण योग्य तज्ञांचा सल्ला घेऊ शकतो. ते बरं झालं तर आपोआप कोरडेपणाही बरा होईल. नुसतंच आपण सिम्पटमॅटिक काही ड्रॉप टाकून हे करून ते परमनंट इलाज त्याचा नाही होणार. आणि हे आपण दैनंदिन ह्याच्याबरोबर जर काही आपल्याला हे मस्टच आहे 8-10-12 तास वर्क, हा रूल आपण लक्षात ठेवूनही आपल्याला त्रास होत असेल तर नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेऊन काही आपण ड्रॉप वापरू शकतो. पण मनाने आपण ड्रॉप कधीच डोळ्यात कुठले टाकू नये, कारण त्यात काय कंटेन असतं, त्यात प्रिझर्वेटिव्ह काय असतं, त्यात स्टेरॉइड काय असतात हे आपल्याला माहीत नसतं. तर कुणाचं मित्राचं ऐकून किंवा कुणाचं ऐकून ते न टाकता आपण गरज असेल तर नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेऊन तो गरज असेल तेव्हा वापरू शकतो. म्हणजे डोळे कोरडे पडणे हा आपल्याला बरोबर वाटणारा छोटा आळा असला तरी सुद्धा त्याचे गंभीर असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याकरता घरगुती किंवा कोणी सांगितलेले उपचार न करता प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं अगदी योग्य तुम्ही मार्गदर्शन केलं डॉक्टर साहेब. धन्यवाद.